समास 10वा. अनुर्वाच्य निरूपण. श्रीराम समाधान पुसता काही, म्हणती बोली जे ऐसे नाही. तरी ते कैसे आहे सर्वही, मज निरूपावे. श्रोत्याने प्रश्न केला की आपण समाधानाबद्दल सांगितलेत ते समाधान असते तरी कसे, असे जर विचारले तर सर्व सांगतात की ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. तरी स्वामी ते आहे तरी कसे, हे आपण मला सर्व काही समजावून सांगा. मुक्याने गूळ खादला, गोडी नये सांगायला. याचा अभिप्राय मजला, निरूपण कीजे. सर्व म्हणतात की मुक्याने गूळ खाल्ला तरी तो त्याच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही. तसेच हे आहे. तरी याचा अभिप्राय काय ते मला स्पष्ट करून सांगावे. अनुभव ही पुसो जाता, म्हणती नये की सांगता. तरी कोणापाशी पुसो आता समाधान. एखाद्याला त्याचा अनुभव सांगा असे म्हटले तरी तोही म्हणतो की अनुभव शब्दात सांगता येत नाही, तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावे. जे ते अगम्य सांगती, नये माझी या प्रचिती. विचार बैसे माझे चित्ती, ऐसे करावे. प्रत्येकजण ते अगम्य आहे असेच म्हणतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही. तरी समाधानाचे स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारे आपण ते मला सांगावे. ऐसे श्रोत याचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर. निरूपेजेल तत्पर, होऊन ऐका. श्रोत्यांनी असा प्रश्न केला, त्याचे उत्तर आता येथे दिले जाईल, तरी तत्पर होऊन ते तुम्ही ऐकावे. जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवची केवळ. तेची स्वरूप प्रांजळ, बोलून दाऊ. स्वात्मानुभव म्हणजे समाधान. त्याचे स्वरूप आता शब्दात स्पष्ट करून दाखवूया. जे बोलास आकळेना, बोलिल्या विणही कळेना. जयास कल्पिता कल्पना, हिंपुटी होय. ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम. धरिता संत समागम, सर्वही कळे. जे शब्दात गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज जे कळतही नाही आणि ज्याची कल्पना करू जाता कल्पनाच नष्ट होते, त्यालाच परब्रह्म म्हणून जाणावे. जे वेदांचे परमरहस्य आहे ते परब्रह्म संत समागम केल्यानेच पूर्णपणे कळते. तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल. ऐक अनुभवाचे बोल, अनिर्वाच्य वस्तू. खरे तर शाश्वत समाधानाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही, पण तरी तू आता मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतो ते नीट ऐक. सांगता नये ते सांगणे, गोडी कळावया गूळ देणे. ऐसे सद्गुरु विणे, होणार नाही. जे सांगता येत नाही ते सांगायचे आहे. गुळाची गोडी कळावी म्हणून गुळच खायला द्यावा, तसे हे आहे. पण सद्गुरूशिवाय हे होऊ शकत नाही. सद्गुरु कृपा कळे तयासी, जो शोधील आपणासी. पुढे कळेल अनुभवासी, आपे आप वस्तू. जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर सद्गुरु कृपा होते आणि पुढे त्याला आपोआप अनुभव येऊन आत्मवस्तूंचा लाभ होतो. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपुली शुद्धी. तेने लागे समाधी, अकस्मात. बुद्धीचा दृढ निश्चय करून आपण कोण याचा शोध घ्यावा. असा शोधाधे घेत असता अकस्मात समाधी लागते. आपुले मूळ बरे शोधिता, आपुली तो माईक वारता. पुढे वस्तूच तत्वता, समाधान. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावरच्याला आपण पूर्वी मी असे मानत होतो. तो देह तर पांचभौतिक माईक आहे व आपण त्यापासून अलग आहोत. किंबहुना आपण तत्वतः आत्मवस्तूच आहोत, हा अनुभव साक्षात येतो.
ही स्थिती व समाधान भिन्न नाही. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोलिजे पूर्व पक्षी. जो कोणी सिद्धांत लक्षी, तोची साधू. आत्मा हा सर्व साक्षी आहे, हा पूर्व पक्ष आहे. हे साक्षित्व ही पुढे राहत नाही व जो सिद्धांताशी एकरूप होतो तोच सिद्ध होय. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षीने ते अवस्था. आत्मा त्याहून परता, अवस्थातीत. आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नव्हे, मी साक्षी आहे असे या अवस्थेत वाटत असते. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैतभाव शेष असतोच, पण आत्या हा अवस्थातीत असल्याने ही अवस्था ही ज्यावेळी राहत नाही त्यावेळी स्वानुभव रूपाने जीव ब्रह्म ऐक्य होतो. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे स्नुरे. ते समयी फुंज उत्तरे, मीपणाचा. ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपुष्ट नष्ट होत आहे, एवढेच नव्हे तर द्रष्ट्याचे द्रष्टेपणही उरत नाही, त्यावेळी मीपणाचा डवळी नष्ट होतो. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण. अनिर्वाच्य समाधान, या कारणे बोलिजे. मीपणा संपूर्णपणे विरणे हीच अनुभवाची खूण आहे. म्हणूनच समाधान हे अनिर्वाच्य आहे असे म्हटले जाते. अत्यंत विचाराचे बोल, तरी ते मायकीचे बोल. शब्द सभाय सखोल, अर्थची अवघा. अत्यंत विचारपूर्वक बोललेले शब्द जरी असले तरी ते दृष्ट्याच्या अंतर्भूत असल्याने माईकच असतात, म्हणून नाशिवंतच असतात. पण त्यात जो अंतर्बाह्य असा सखोल अर्थ असतो तो सूक्ष्म असतो, अदृश्य असतो. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. शब्दाच्या माध्यमामुळेच अर्थ कळतो, पण अर्थ कळला की शब्दाची आवश्यकता राहत नाही. शब्द जे सांगतो ते यथार्थ असते, सत्य असते, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे. शब्द फोल अर्थ असे, घनदाटपणे. शब्दाच्या योगेच आत्मवस्तूचे ज्ञान होते, पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दाची आवश्यकता उरत नाही, तो नाश पावतो. शब्द हे फुलक्यासारखे असतात, पण अर्थ हे त्यातील भरीव सार असते. भूसाकरिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे. तैसा भूस शब्द जाणीजे, अर्थ धान्य. धान्य हे नेहमी घुसाचे आवरण घेऊनच उगवते. आपण धान्य घेऊन पटकून देतो, त्याप्रमाणे शब्द हे भूस आहेत, तर त्यातील अर्थ हा धान्याप्रमाणे संग्राह्य असतो, हे जाणून घ्यावे. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट. तैसा शब्द हा फळकट, परब्रह्मी. फोलक्यात धान्य भरलेले असते, धान्य ग्रहण केल्यावर फोलकट उडून जाते. तसे परब्रह्म हे सार आहे आणि शब्द हे फोलकटासारखे त्याज्यच आहे. शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापूर्वीचा आहे. या कारणे न साहे, उपमा तया अर्थासी. बोचत्याबरोबर शब्द नष्ट होतो, पण अर्थ हा शब्दापूर्वीही असतोच. शब्द उच्चारतानाही तो असतोच, नंतरही तो असतोच. म्हणून अर्थाला कशाचीही उपमा देता येत नाही. भूस सांडून कण घ्यावा, तैसा वांचश त्यजावा. कण लक्ष्यांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. घुसाचा त्याग करून कण म्हणजे धान्य घ्यावे, त्याप्रमाणे शब्दाचा वांचश टाकून सारभूत असा लक्ष्यांश ग्रहण करावा. उदाहरणार्थ, ब्रह्मदृश्य वेगळे आहे या वाक्याचा आकलन होणारा जो शब्दार्थ तो वांचांश होय, आणि याचा जो प्रत्यक्ष अनुभव तो लक्ष्मांश होय. दृश्या वेगळे बोलिजे, त्यास वांचांश म्हणीजे.
त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्ष्यांश. दृश्य वेगळा, शब्दाचा जो साधा अर्थ त्याला वांच्याशय म्हणतात. तो ध्वनिरूप असतो, तो पण त्यात जो गूढ भाव असतो त्याला शुद्ध लक्ष्यांश म्हणतात. ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश तोची जाणावा पूर्व पक्ष. स्वानुभव तो अलक्ष्य लक्षिला न वचे. हा जो शुद्ध लक्ष्यांश तोच पूर्व पक्ष जाणावा, त्यालाही ओलांडले पाहिजे. स्वानुभव हा मन बुद्धी अगोचर असल्याने त्याच अलक्ष्य म्हटले आहे. वरीलपैकी कशाने तो जाणता येत नाही. जेथे गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा. ऐसा तोही उभा कल्पित केला. पंचमहाभूतांपैकी सर्वात सूक्ष्म तत्व आकाश हे आहे. जेथे आकाश तत्वांचाही मागमूस उरत नाही अशी अतींद्रिय अवस्था असते, तेथेही अनुभव व तो घेणारा असे द्वैत जोपर्यंत असते तोपर्यंत तेथे मायाजनित कल्पना आहेच असे म्हणावे लागते. मिथ्या कल्पनेपासून झाला खरे पण कैसे असेल त्याला. म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय, त्याला खरेपणा येईलच कसा. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागाच नाही. तुझे विण अनुभव हे बोलणेची तो वाव. या कारणे नाही ठाव अनुभवासी. जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा असतो तेथेच त्या अनुभवाची जाणीव होते. द्वैताशिवाय अनुभव आला असे बोलणेही व्यर्थच होय. म्हणून स्वरूपी अनुभवास जागाच नाही. अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे. म्हणून या बोलणे साजे अनिर्वाच्य. जेथे अनुभव असतो तेथे अनुभाव्य, अनुभविता व अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैतात द्वैत समूळ नष्ट झालेले असते, म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणेच योग्य ठरते. दिवस सर्जनीचे परिमित करावया मूळ आदित्य. तो आदित्य गेलिया उर्वरित त्यासी काय म्हणावे. दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून असते. तो सूर्यच जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेल्यास काय म्हणावे. कारण मग दिवस रात्र हा भेदच राहणार नाही. शब्द मौनाचा विचार व्हावया मूळ ओंकार. तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा. शब्द आणि मौन ह्याचे संबंधी विचार केला असता त्याचे मूळ ओंकार आहे हे कळून येते. ते मूळ स्फुरण असून नादाची ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते. तो ओंकारच जर नष्ट झाला तर ध्वनी नाद उत्पन्न होऊच शकत नाही. मग शब्दांचा उच्चार होणार तरी कसा. अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता. ते माया मुळीच नसता त्यास काय म्हणावे. अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येते. ती मायाच जर नष्ट झाली तर हे द्वैतही राहत नाही. मग अनुभव कुठला, त्याला वावच राहत नाही. वस्तू एका पण एक ऐशी असती वेगळीक. तरी अनुभवाचा विवेक बोलो येता मुखे. आत्मवस्तू वेगळी आणि तिचा अनुभव घेणारे आपण वेगळे अशी वेगळीक जर असती तर मग त्या अनुभवासंबंधीचा विचार सुखाने सांगता आला असता. वेगळेपणाची माता ते लटकी वंध्येची सुता. म्हणून या भिन्नता मुळीच आहे. माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणजे मुळात मायेचेच अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळीक भिन्नता आहे असे म्हणणे म्हणजे वंध्येला मुलगी झाली म्हणण्यासारखेच आहे. म्हणून आत्मावरच्या ठिकाणी अभिन्नता अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतले पाहिजे. अजन्मा होता निजला तेने स्वप्नी स्वप्न देखिला. सद्गुरुसी शरण गेला संसार दुःखे.
अजन्मा म्हणजे अविनाशी आत्मा हा निजलेला होता. म्हणजेच त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडला. त्यावेळी त्याला प्रथम स्वप्न पडले की मी म्हणजे देह आहे आणि ही दृढ समजूत झाल्यामुळे तो संसार दुःखाने दुःखी झाला होता. तोच त्याला त्या स्वप्नात स्वप्न पडले की तो त्या संसार दुःखामुळे त्रस्त होऊन तो सद्गुरूंना शरण गेला आहे. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झालिया ठाव पुसे अज्ञानाचा. सद्गुरु कृपेमुळे त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुकले व आपण देह आहोत हे अज्ञानही नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. आहे तितुके नाही झाले, नाही नाही पणे निमाले. आहे नाही जाऊन उरले, नसो न काही. दृश्यवृष्टी आहे अशी वाटत होती ती विवेकाने मिथ्या ठरली आणि नाही म्हणून जे वाटत होते तेही विरून गेले. याप्रमाणे जे आहे वाटत होते व जे नाही म्हणजे नव्हतेच, ती दोन्ही म्हणजे दृश्यभाव व शून्यत्व जाऊन जे उरले ते परब्रह्म होय. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान, तेने झाले समाधान. ऐक्यरूपे अभिन्न सहस्थिती. शून्यत्वाचेही ज्ञान ज्याला होते तो शुद्ध ज्ञानस्वरूप आत्या तेवढा उरला. त्याच्याशी ऐक्य होताच शाश्वत समाधान प्राप्त झाले व भिन्नत्व जाऊन अभिन्न अशी सहस्थिती ऐक्यरूपाने प्राप्त झाली. अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैताची वार्ता. ज्ञानचर्चा बोलो जाता, जागृती आली. अद्वैतासंबंधीचे निरूपण ऐकले की द्वैत हे मिथ्या आहे हे कळून येते. आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही ह्याची जाणीव होते. मी म्हणजे देह ह्या अज्ञान निद्रेतून स्वरूप ज्ञानरूपी जागती होते. श्रोती व्हावे सावधान, अर्थी घालावे मन. खुणे पावता समाधान, अंतरी कळे. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी आता सावध व्हावे व जे बोलले जात आहे त्याच्या अर्थावर मन एकाग्र करावे, म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसे असते हे अंतर्यामी कळेल. तेने जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावरी गेले. अनिर्वाच्य सुख उरले, शब्दातीत. अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितके ज्ञान सांगितले जाते ते शब्द मिथ्या असतात. त्याप्रमाणे स्वप्नही मिथ्या असून म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतात. पण आपण जर अर्थावर मन एकाग्र केले असेल तर मग शब्दातीत अशा अनिर्वाच्य आत्मसुखाशी तादात्म्य होऊन स्वरूपानुभव येतो. तेथे शब्दे विनायक्यता, अनुभव ना अनुभविता. ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला. त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते. अनुभव व अनुभविता हे द्वैतही राहत नाही. तो निश्चल निवांत आत्मरूपी ऐक्य पावतो. हीच खरी जागृती होय. तेने स्वप्न देखिले, जागा होऊन जागृतीस आला. तेथे तर्क कुंठित झाला, अंत न लागे. जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते. नंतर त्याच स्वप्नात संसार दुःखाने दुःखी होऊन सद्गुरूंना शरण गेल्याचे स्वप्न त्याने पाहिले. त्यामुळे त्याची अज्ञान निद्रा सरून तो स्वरूपाविषयी जागृत झाला, म्हणजे त्याला शब्दज्ञान झाले. पण जागा होऊन जागतीला आला म्हणजे त्या शब्दांच्या अर्थाचे चिंतन करता करता तो अर्थाशी एक रूप झाला. त्यावेळी शब्दज्ञान कुंठित झाले व तो अनंताशी एक रूप झाला. या निरूपणाचे मूळ केलेचे करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कळे. या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतो, म्हणजे मग तुला समाधान म्हणजे काय ते अंतर्यामी कळेल.
तव शिष्ये विनविले, जी हे आता निरोपिले. तरी पाहिजे बोलिले, मागुते स्वामी. तेव्हा शिष्याने विनंती केली की हे स्वामी, आता आपण जे निरूपण केलेत ते सर्व परत मला समजावून सांगावे. मज कळाया मारण, केलेस करावे निरूपण. तेथील जे का निज खूण, ते मज अनुभवावी. हा विषय अवघड आहे, तो मला नीट कळावा म्हणून सांगितलेलेच पुन्हा सांगावे. त्यातील आत्मानुभवाची जी निस्खूण रहस्य आहे त्याचा मला साक्षात अनुभव येईल असे आपण करावे. अजन्मा तो सांगा कवण, तेने देखिला कैसा स्वप्न. येथे कैसे निरूपण बोलिले आहे. आपण अजन्मा म्हणून म्हणालात, तो कोण आहे, त्याने कुठले स्वप्न पाहिले, त्या स्वप्नात कशाचे निरूपण केले गेले ते सर्व आपण मला सांगा. जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर. तेची आता ती तत्पर, श्रोती येथे परिसावे. शिष्याची जिज्ञासा जाणून स्वामींनी त्याच्या प्रश्नांना जी प्रत्युत्तरे दिली ती आता येथे श्रोत्यांनी अत्यंत तत्पर होऊन ऐकावी. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तुची जण. तुवा देखिला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. श्री गुरु म्हणतात की शिष्या सावध होऊन ऐक. येथे मी जो अजन्मा म्हणून सांगितला तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कुठले पाहिलेस तेही स्पष्ट करून सांगतो, ते ऐक. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार. तेथे तुवा सारासार विचार केला. हा संसार हेच तू पाहिलेले स्वप्न होय, आणि स्वप्नातील विचार म्हणजे येथे तू जो सारासार विचार केलास तो होय. रिघोणी सद्गुरुसी शरण, काढून शुद्ध निरूपण. याची करीसी उणखूण, प्रत्यक्ष आता. नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास, त्यांच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध निरूपण ऐकलेस, तेव्हा तुला आपण स्वप्नात वावरत आहोत याची खरी खूण पटली. याच्याची घेता अनुभव, बोलणे तितुके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. आता तू त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घेत आहेस. जेव्हा तुला स्वरूपानुभव येईल तेव्हा शाब्दातिक ज्ञान हेही मिथ्याच असते हे तुला कळेल, व तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन तीच विश्रांतीची जागा होय हे तुला स्वभावाने कळेल. हीच मी पण रहित जी स्थिती तीच खरी जागृती होय हे तू जाणून घे. ज्ञान गोष्टीचा गलबला, सरोन अर्थ प्रकटला. याचा विचार घेता आला, अंतरी अनुभव. प्रथम प्राप्त झालेल्या शाब्दिक ज्ञानाचा गोंधळ संपून ज्यावेळी त्यातील अर्थाकडे तुझे लक्ष केंद्रित होईल, त्यावेळी त्या अर्थाचा विचार करता करता तुला अंतर्यामी त्याचा अनुभव येईल. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती. या नाव केवळ भ्रांती, फिटलीच नाही. तुला त्यावेळी वाटेल की मला अनुभवाची प्राप्ती झाली, हीच खरी जागृती असावी. पण हे बोलणे योग्य नाही. यावरून तुझी भ्रांती अद्याप फिटली नाही हेच कळून येते. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला. हाही स्वप्नीचा वेचेला, नाहीच बापा. अनुभव अनुभवात विरला म्हणजे मी देह हे जाऊन मी आत्मा, मी द्रष्टा, साक्षी असा अनुभव आला. म्हणजे अनुभवाशिवाय अनुभव आले तरी हा तुझा अनुभवही स्वप्नातच आहे. अरे बाबा, तू अजून खरा जागा झालेला नाहीस. जागा झाली या स्वप्न उमी, स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी. जागेपणी स्वप्न उर्मी, गेलीच नाही. तू जागा झालास असे तुला वाटत आहे, पण अजून तू स्वप्नातच आहेस. स्वप्नातच अजन्मा तो मीच असे तू म्हणत आहेस.
जागेपणीही तुझी स्वप्न उर्मी अद्याप गेलेली नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैशी अनुभवाची खूण. आली परी ते सत्य स्वप्न, ब्रह्मरूप. स्वप्नातच एखाद्याला वाटते की तो जागा झाला आहे. तशा प्रकारे अनुभव प्राप्तीमुळे तुला वाटते आहे की आपण जागे झालो. पण तो अनुभव सत्य असला तरी धमरूप स्वप्नातून तू अद्याप पूर्ण जागा झाला नाहीस. जागृती या पलीकडे जे, ते सांगणे केवी घडे. जेथे धारणाची मोडे, विवेकाची. ज्या अनुभवाच्या पलीकडे जागृती ते, जेथे विवेकाची धारणाच मोडते, त्या स्थितीचे वर्णन कसे करता येईल. म्हणून ते समाधान, बोलताची नये ऐसे जाण. निशब्दाची ऐशी खून, ओळखावी. म्हणूनच ते समाधान अनिर्वचनीय, बोक्य व न येणाऱ्यासारखेच आहे. शब्दांच्या पलीकडील अनिर्वाच्य आहे, हीच त्याची खूण ओळखावी. ऐसे आहे समाधान, बोलताच न ये जाण. इतुकेने बाणली खूण, निशब्दाची. ते समाधान शब्दात सांगताच येत नाही. यावरूनच ते निशब्द अनुर्वाच्य आहे याचा अर्थ तुझ्या लक्षात यावा. हरि ओम तत्सत इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे षष्ठ दशके अनिर्वाच्य निरूपण नाम दशम समास. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समास 10वा समाप्त. दशक 6वा समाप्त. हरयेन महा, हरयेन महा, हरयेन महा.